येवला शहरात पतंगोत्सवास सुरुवात. येवला शहर म्हटलं की राज्यात उत्सवप्रेमी शहर म्हणून ओळखलं जातं आणि मकर संक्रांत हा सण तर येवल्यात पतंग उडवून साजरा केला जातो. संक्रांती निमित्ताने 3 दिवस शहरात पतंग उडवले जातात आणि पतंगोत्सवामुळे शहरातील आकाश पतंगमय झालेले असून पतंगोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील बालकांपासून युवक युवती, पुरुष महिला, वृद्ध पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन घेत आहेत. भोगीच्या दिवशी या पतंगोत्सवाला सुरुवात झाली आहे. येवल्यात मकर संक्रांत हा सण 3 दिवस साजरा होत असतो. भोगी, संक्रांत आणि करीच्या दिवशी जल्लोष हा बघण्यासारखा असतो. आकाशात पूर्ण पतंगमय आकाश झालेलं असतं. त्याचप्रमाणे सर्व घरातली मोठी लहान सर्व थोर लहान मंडळी ही टेरेसवर येऊन पतंगोत्सवाचा आनंद घेत असतात. त्याचप्रमाणे घराघरात पाहुणे मंडळींची घाई झालेली असते. गावोगावून पाहुणे हे पतंगोत्सव बघण्यासाठी आलेले असते. गुजरात नंतर महाराष्ट्रात हा येवल्याचा क्रमांक 2 लागतो. सर्वजण पतंगोत्सवाचा पुरेपूर मनमुराद आनंद लुटत असतात. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक. आज मकर संक्रांतीचा पहिला दिवस आहे भोगी. या निमित्ताने सर्व पाहुणे ते सर्व बाहेर गावाहून येवलेले येतात. संक्रांत मिस करतच नाही. सर्व पाहुणे येतात टेरेसवर सकाळपासून येतात. सर्व पतंग उडवतात, खूप एन्जॉय करतात. सर्व गच्चींवर डीजे वगैरे ते सर्व लावतात. भूक ताण सर्व मिटून आज दिवसभर गच्चीवरच थांबतात. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.